तर फायनली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि पुन्हा किती महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याची एकत्रितपणे वाट पाहत होत्या तर अशा महिलांना 2 हप्ते हे एकत्रितपणे मिळणार का, या संदर्भातली माहिती आपण अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता, तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, तुमची प्रतीक्षा ही आता संपलेली आहे। कुठल्याही क्षणी हप्ते वितरणासंदर्भात तुम्हाला अपडेट ही येण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1,77,00,000 महिला या लाडकी बहीण योजनेसाठी आता पात्र असणार आहे आणि 54 लाखांच्या वर म्हणजेच जवळपास 70 लाखांच्या जवळपास लाडक्या बहिणींना पुन्हा या योजनेतून आता अपात्र करण्यात आलेला आहे। निकषाची तपासणी ही आता कंप्लीट झालेली असल्या कारणाने वितरणाचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। काही महिलांनी केवायसी केली होती पण त्या जर या निकषात बसत नसतील तर नक्कीच त्यांना या योजनेतून आता बाद करण्यात आलेला आहे आणि बाद झालेल्या लाडक्या बहिणींची संख्या ही जवळपास 70 लाख असणार आहे आणि पात्र महिला या 1,77,00,000 एवढ्या महिला पात्र असणार आहे। तर एवढ्याच महिलांना आता समोरचा हप्ता सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा। कारण निकषात तुम्ही जर बसत असाल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे आणि समोरचा जो आता हप्ता असणार आहे तो 1,77,00,000 एवढ्या महिलांना मिळणार आहे। तर हप्ता कधीपर्यंत जमा होईल अशा प्रकारचे प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहे। तर फोनच्या लाडक्या ताईंनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केवायसी दुरुस्तीमुळेच लाडक्या बहिणींचा हप्ता हा लांबणीवर गेला होता। आता केवायसी दुरुस्ती सुद्धा झालेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार 2 हप्त्याचे पैसे सुद्धा आता तुम्हाला एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते आणि हप्त्याचं वितरण हे 15 तारखेच्या समोर म्हणजे 16 तारखेला मंत्रिमंडळाची एक बैठक असणार आहे आणि त्या बैठकी दरम्यान या संदर्भातली माहिती समोर येणार आहे की 2 हप्ते एकत्रित येतील की फक्त एकच हप्ता मार्चचा मिळणार आहे। पण त्यांना शक्यतोवर अशी माहिती समोर येत आहे की 4,500 रुपये सुद्धा तुम्हाला मिळू शकते, कारण मार्च, एप्रिल आणि मे तीनही हप्त्याचे पैसे एकत्रित देण्याची सरकारची तयारी असल्याचं बोलल्या जात आहे। आता या संदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार अपडेट घेण्याचा प्रयत्न करतच आहोत। या संदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।